एक मोठी बातमी, भारतानं पाकवर ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र डागलं आणि त्यानंतर पाक हादरलेला आहे। 10 मे रोजीची भारतानं ही कारवाई केली होती। 10 मे रोजी भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकवर डागलं, त्यानंतर पाकचे धाबे दणाणले। ही भारताची कारवाई निर्णायक ठरलेली आहे समरभूमीवर। त्यावेळेस पाकमध्ये घबराट उडाली होती। ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र, भारताचं ताकदवर असं एक क्षेपणास्त्र भारतानं पाकवर डागलं आणि त्यानंतर मात्र पाकची भंबेरी उडाली। त्यानंतर पाकनं अनेक देशांकडे हे युद्ध थांबवा यासाठी विनवणी करायला सुद्धा सुरुवात केली होती आणि या ब्रह्मोसचा तपशील सुद्धा आपण जय महाराष्ट्रावरती पाहणार आहोत। तर हे अतिशक्तिशाली असं हे आपल्या भारताचं ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र ज्यावेळेस भारतानं 10 मे रोजी पाकवर डागलं आणि त्यानंतर मात्र पाकचे धाबे दणाणले, पायाखालची वाळू सरकली आणि पाकनं त्यानंतर जगभरातील जवळपास 3 डझन देशांकडे हे युद्ध थांबवा यासाठी विनवणी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अमेरिकेनं मध्यस्थी केली आणि या मध्यस्थीनंतर खरं तर शस्त्रसंधी करण्यात आलेली आहे। मात्र या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळेच पाकच्या पायाखालची वाळू सरकली आणि घाबरलेल्या पाकनं हे युद्ध थांबवावं यासाठी जगभरातील 3 डझन देशांकडे विनवणी करायला सुरुवात केली होती। 10 मे रोजी भारतानं ही कारवाई केली होती। आधी पाकनं अनेक वेळा भारतावर ड्रोन हल्ले केले, क्षेपणास्त्र हल्ले केले। हे सर्व हल्ले भारतानं परतवून लावले। मात्र ज्यावेळेस भारतानं ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र बाहेर काढलं त्यावेळेस पाकची मात्र भंबेरी उडाली। तर हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागलं होतं। पाकिस्ताननं 9 मे रोजी भारतविरोधी कारवाया तीव्र केल्या। अनेक ठिकाणी घुसखोरी करून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला। पाकनं नवी दिल्लीवर चढाईची तयारी सुद्धा केली होती। त्यासाठी पाकने क्षेपणास्त्र सुद्धा डागलं होतं, मात्र ते सुद्धा भारतानं जमीनदोस्त केलं। नवी दिल्लीवर हल्ल्यासाठी पाकनं फतेह-1 हे क्षेपणास्त्र डागलं, मात्र हे क्षेपणास्त्र भारतानं अवघ्या काही क्षणामध्ये जमीनदोस्त केलं। फतेह-1चा वापर झाल्यानं यानंतर मात्र भारत खवळला आणि भारतानं सुद्धा प्रतिहल्ला करायला सुरुवात केली। भारतानं फतेह-1च्या उत्तरादाखल ब्रह्मोस हे आपलं क्षेपणास्त्र, अति ताकदवर असं हे क्षेपणास्त्र मैदानामध्ये उतरवलं आणि भारतानं 10 मे रोजी 4 ब्रह्मोस क्षेपणास्त्र सोडली आणि पाकच्या पायाखालची वाळू सरकली। ब्रह्मोसचा हल्ला अचूक घडल्यानं पाक घाबरला। पाकच्या पायाखालची वाळू ही सरकली आणि त्यानंतर मात्र हादरलेल्या पाकनं जगभरातील अनेक देशांकडे विनवणी करायला सुरुवात केली। खरं तर आधी पाकनं खोडी काढली आणि त्याला भारताकडून उत्तर दिलं गेलं। साथियों, जहां तक ब्रह्मोस का प्रश्न है तो आप सभी यह जानते हैं कि ब्रह्मोस दुनिया के सबसे तेज सुपरसोनिक क्रूज मिसाइल में से एक है। ब्रह्मोस सिर्फ एक हथियार नहीं है, बल्कि यह अपने आप में एक मैसेज है। मैसेज हमारी आर्म्ड फोर्सेस के स्ट्रेंथ का है। मैसेज दुश्मन के प्रति हमारी डेटरेंस का है, प्रतिरोधक क्षमता का है। मैसेज हमारी बॉर्डर्स की सेफ गार्डिंग के हमारी प्रतिबद्धता का है। तर आपल्यासोबत निवृत्त कर्नल सतीश ढगेजी जोडलेले आहेत। सतीश जी, आपल्याला या संपूर्ण गेल्या 3-4 दिवसात जे काही घडलेलं आहे त्यावर सविस्तर चर्चा करायची आहेच। ज्यावेळेस मात्र पाकनं फतेह-1 हे दिल्लीवर डागण्याचा प्रयत्न केला, फतेह-1 आपण जमीनदोस्त केलाच, मात्र त्यानंतर आपण ब्रह्मोसनं हल्ला केला आणि पाकच्या पायाखालची वाळू ही सरकली। खरं तर आतापर्यंत संपूर्ण जगाला माहिती झालेलं असेल की ब्रह्मोस हे काय आहे, हे क्षेपणास्त्र काय आहे, मात्र तुमच्याकडून थोडक्यात समजून घ्यायचं आहे। संपूर्ण जय महाराष्ट्राच्या आपल्या प्रेक्षकांना सांगा की ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं। नक्कीच ब्रह्मोस जे आहे ते जगातलं सर्वात फास्टेस्ट अशा प्रकारचं क्रूज मिसाईल मानलं जातं। हायपरसोनिक अशा प्रकारचं क्रूज मिसाईल आहे, कारण त्याची स्पीड जी आहे ती 3.5 मॅक, 1 मॅक म्हणजे जे आहे साऊंडची जी स्पीड असते, आवाजाची जी स्पीड असते त्याच्या 3.5 पट अशी याची स्पीड आहे। साधारणतः 300 किलोमीटरचा याचा पल्ला आहे। 200 किलोचा जो आहे पेलोड, म्हणजे शस्त्रास्त्र ज्यावेळेस आपल्याला म्हणजे शस्त्राच्या माध्यमातून किंवा हा स्फोट आपल्याला ज्या ठिकाणी घडवायचा असतो, टार्गेटला जे हिट करायचं असतं, तर तो पेलोड जो आहे 200 किलो पर्यंतचा पेलोड याला घेऊन जाता येऊ शकतो। म्हणजे फास्ट आहे, 200 किलोचा पेलोड त्याच्या सोबत आहे, त्याचबरोबर साधारणतः 300 किलोमीटरचा जो आहे पल्ला याच्या सोबत, म्हणजे तितकी रेंज
आपल्याला त्या ठिकाणी गाठता येते आणि अशा प्रकारची फास्टेस्ट क्रूज मिसाईल आपल्याकडे आहे. सुखोईच्या माध्यमातून म्हणजे सुखोई आपलं जे फायटर जेट आहे त्यावर हे ब्रह्मोस त्या ठिकाणी लावता येतं आणि अतिशय सटीक अशा प्रकारचा याचा निशाणा असतो. त्याच्या माध्यमातून जे कुठलं टार्गेट आपल्याला हिट करायचंय त्याला पूर्णतः जे आहे उद्ध्वस्त केलं जातं. मुळात रशिया आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नातून या ब्रह्मोसची निर्मिती त्या ठिकाणी होते. नावच बघा, ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोवा रिव्हर या हो. 2 नद्यांच्या कॉम्बिनेशन मधून ब्रह्मोस हे नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि आज त्याचं विशेष महत्व याच्यासाठी आहे की भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतामध्ये ब्रह्मोस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं उद्घाटन केलं आणि जशी प्रस्तावनेमध्ये तुम्ही सांगितलं की अशा बातम्या त्या ठिकाणी येत आहेत की मागच्या 3 दिवसामध्ये जे ऑपरेशन सिंदूर आपलं चाललं आणि त्यामधला सर्वात महत्वाचा जो कॉम्पोनंट होता, टप्पा होता, की आपण पाकिस्तानमध्ये शिरून त्याचे अत्यंत महत्वाचे असे जे स्ट्रॅटेजिक एअर बेस होते, म्हणजे त्याचं जे जनरल हेडक्वार्टर आहे, त्याचं जे आर्मी हेडक्वार्टर आहे, तिथं असणारा जो एअर बेस होता तो उद्ध्वस्त करण्यामध्ये सुद्धा जे आहे यश मिळवलं. आणि अशा बातम्या येत आहेत की त्यामध्ये ब्रह्मोसची अत्यंत महत्वाची भूमिका होती. तर जसं आपण सांगितलं की रडार क्रॉस सेक्शन याला म्हणजे थोडक्यात स्टिल्थ ज्याला आपण म्हणतो की दुश्मनांच्या रडारला जे आहे हे ओळखू येत नाही अशा प्रकारचं स्टिल्थ, अशा प्रकारचं जे आहे स्वतःला वाचवण्यासाठी ब्रह्मोसकडे ती खुबी आहे. स्पीड पण जोरदार त्या ठिकाणी आहे, सटीक नकाशा एक प्रकारे निशाणा पण त्या ठिकाणी लावता येतो. बरं. आणि आजचं खासियत म्हणजे या ब्रह्मोस मॅन्युफॅक्चरिंग सेंटर मधून आपण ब्रह्मोस NG म्हणजे न्यू जनरेशन मिसाईल तयार करतोय, जे वजनानं कमी असणार आहे. म्हणजे आतापर्यंत सुखोईमध्ये फक्त 1 ब्रह्मोस मिसाईल आता आपल्याला नेता येत होतं, आता आपल्याला 5 ब्रह्मोस मिसाईल त्या ठिकाणी नेता येईल. जी. अगोदर 2900 किलोचं हे ब्रह्मोस मिसाईल होतं, आता फक्त 1260 किलोचं अशा प्रकारचं ब्रह्मोस NG मिसाईल आपण तयार करणार आहोत. खूप खुबी आहेत आणि त्याच्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या देशांची ऑलरेडी आपल्याकडे रांग लागलेली आहे. 1 डझनहून जास्त देश, मुख्यतः साऊथ एशिया मधले, की जे म्हणतायत की आम्हाला हे ब्रह्मोस विका. आणि त्यामधला महत्वाचा देश म्हणजे फिलिपिन्स, त्यानं ऑलरेडी आपल्यासोबत करार केलेला आहे. नक्कीच अत्यंत महत्वाचं असं हे शस्त्र आपल्याकडे उपलब्ध जी. आहे. सतीशजी, 10 मेच्या रात्री नेमकं काय झालं होतं ज्यावेळेस भारतानं ब्रह्मोस मैदानामध्ये उतरवलं त्यानंतर पाकची कशी तंत्रली? बेसिकली त्याच्या अगोदर म्हणजे आपली जी आहे सरळ सरळ रणनीती त्या ठिकाणी राहिली होती की पाकिस्तान जसं करेल त्याला हो. जे आहे आपण रेसिप्रोकेट करू, आपण जे दुपटीनं त्या ठिकाणी उत्तर देऊ. पाकिस्तानने जे आहे रेड लाईन क्रॉस केली आणि पाकिस्तानने काय केलं, त्यांच्याकडे जे फतह मिसाईल आहे, अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचं फतेह मिसाईल, ते फतेह मिसाईल जे आहे ते भारताच्या दिशेने दाबलं. आणि अशाही बातम्या येत आहेत की आपली राजधानी दिल्ली त्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न फतेह मिसाईलने केला. पण फतेह मिसाईलने जरी असा त्या ठिकाणी प्रयत्न केला तरी आपल्याकडे एअर डिफेन्स सिस्टम मजबूत होती आणि आपल्याकडे असणारी जी बराक मिसाईल आहे त्या बराक मिसाईलने जे आहे बरोबर त्या फतह मिसाईलचा जो आहे वेध घेतला आणि पाकिस्तानचा हा जो मनसुबा होता तो पूर्णतः धुळीला मिळवला. पण ऑलरेडी आता पाकिस्तानने जे आहे रेड लाईन क्रॉस केली होती. भारतानं सुद्धा जे आहे आता दुपटीनं याला जर रिप्लाय करायचा असेल तर भारताजवळचं एक ब्रह्मास्त्र जे होतं ते म्हणजे ब्रह्मोस, ते ब्रह्मोस त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि भारतामधून ते ब्रह्मोस आपण फायर केलं. अशा बातम्या येत आहेत की मुख्यतः पाकिस्तान मधले, कारण फक्त बाउंड्री मधल्या ज्या आहेत काही ठिकाणांना आपण टार्गेट केलं नाही, अत्यंत सटीकपणे ज्या ठिकाणी तुमच्या, कारण हा सगळा प्रकार कुठून होतोय, तुमच्या आर्मीद्वारे केला जातोय, पाकिस्तानच्या लष्कराद्वारे केला जातोय. हो. मग त्याचं हेडक्वार्टर कुठलं आहे, त्याचं हेडक्वार्टर म्हणजे GHQ रावलपिंडी. मग रावलपिंडीमध्ये असणारं जे नूरखान एअरबेस आहे त्याला जे आहे आपण टार्गेट केलं, पूर्णतः उद्ध्वस्त केलं. नूरखान एअरबेस असेल किंवा मुरीद एअरबेस असेल, रफिकी एअरबेस असेल, हे अत्यंत स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट अशा प्रकारचे एअरबेस आहेत पाकिस्तानचे. कारण त्या ठिकाणी UCAV म्हणजे अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेकल, थोडक्यात ड्रोन्स ज्यामध्ये शस्त्रास्त्र त्या ठिकाणी साठले जातात आणि त्याच्या माध्यमातून हल्ला केला जातो, असे हल्ला करणारे ड्रोन्स त्या ठिकाणी होते. वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बॅट फायटर जेट्स त्या ठिकाणी होते. लेटेस्ट अशा प्रकारचे मिसाईल्स होते. या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्यामध्ये जे आहे भारताला याच्यामुळे यश मिळालं. म्हणजे एक प्रकारे जे आहे पाकिस्तानचं कंबडच मोडलं. ज्या प्रकारे तो ड्रोन हल्ले भारतामध्ये मागच्या 2 दिवसापासून करत होता त्याचं जे आहे कंबडच मोडण्याचं काम या अटॅकनी आपण त्या ठिकाणी करू शकलो. त्याचबरोबर त्याची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, त्याचे जे रडार आहे, त्याच्याशी संबंधित कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे, त्याला सुद्धा उद्ध्वस्त केलं. आणि साधारणतः पाकिस्तानच्या टोटल एअर डिफेन्स सिस्टमच्या 1/3 एअर डिफेन्स सिस्टम ही पूर्णतः नाकामी आपण केली. आणि हा सगळा कार्यक्रम आम्ही जो केला तो काही मिनिटांमध्ये केला. यावरून दिसतं की पाकिस्तानच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन आपण कुठलीही कारवाई करू शकतो. एवढी स्ट्रेंथ, एवढी क्षमता भारताची आहे. आपला संयम भारतानं विकनेस म्हणून घेऊ नये. जी. खरं तर सतीशजी, ज्या वेळेस लाहोर येथील मेड इन चायनावाली जी रडार यंत्रणा होती ती ज्यावेळेस भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आली होती त्यावेळेसच खरं तर पाकचं कंबरड मोडलं होतं आणि तसंही पाकची भारतासमोर उभं राहण्याची युद्धभूमीवर क्षमताही नाही आहे. नक्कीच बरोबर आहे. आणि मुख्यतः पाकिस्तान जो आहे अशा बाहेरचे त्याचे जे मित्र आहेत त्यांच्या कुबड्यावरच राहतोय. आणि सगळ्यात महत्वाची त्याची कुबडी म्हणजे चायना.
चायना वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र देतोय. एकूण पाकिस्तानकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांपैकी साधारणतः 81% शस्त्रास्त्र ही कुठे ना कुठेतरी जे आहे चायनाशी संबंधित आहे. हम्म. आणि नुसता मोठा आव चायना त्या ठिकाणी आणतो की आमच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, पण खरोखरच त्याने तयार केलेली जी उपकरणं आहेत किंवा जी शस्त्रास्त्र आहेत, कम्बॅट रेडीनेस खरोखरच त्याचा आहे का, युद्धामध्ये जे खरोखरच ते काम करतात का, याच्याविषयीची जी आहे कुठलीही चाचणी झाली नाही. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं की पाकिस्तानकडे HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम होती जी चायनाकडून घेतली होती. त्या लाहोर सेक्टर मधल्या या एअर डिफेन्स सिस्टमला पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये काही मिनिटांमध्येच भारताला इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून यश मिळालं होतं. आणि ज्यावेळेस एअर डिफेन्स सिस्टम तुमची उद्ध्वस्त होते, म्हणजे थोडक्यात आता भारताच्या दिशेनं, म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या दिशेनं जर एअर प्रोजेक्टाईल म्हणजे कुठलंही फायटर जेट असो, ड्रोन असो किंवा एखादं मिसाईल त्या ठिकाणी दाबण्याचा विचार त्या ठिकाणी केला, तर त्याला जे आहे पकडण्याचं किंवा एक प्रकारे जे आहे त्याला ओळखण्याची अशी कुठली यंत्रणाच पाकिस्तानकडे उपलब्ध नव्हती. खरं म्हटलं तर त्याच्यानंतर आपण पूर्णतः लाहोर सेक्टरला बेचिराग करू शकलो असतो. पण भारतानं संयमाची भूमिका घेतली. भारताला जे आहे कोलॅटरल डॅमेज होऊ द्यायचा नव्हता आणि जशास तसं उत्तर द्यायचं होतं, म्हणून आपण ते रोखलं. त्याच्यामुळे या सगळ्या 3 दिवसामध्ये जे आहे भारतानं काही केलं नाही असं जर कोणी समजत असेल तर ती खूप मोठी चूक आहे. आपली प्रचंड स्ट्रेंथ आहे. काही मिनिटांमध्ये जर आपण पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू शकलो असेल, काही मिनिटांमध्ये जर आपण पाकिस्तानचे 11 महत्वाचे मिलिटरी बेसेस, एअर बेसेस जे अत्यंत महत्वाचे स्ट्रॅटेजिक आहेत, ते जर उद्ध्वस्त करू शकलो असतो, तर त्यावरून आपण हिंट दिलेली आहे पाकिस्तानला आणि जगाला सुद्धा की आमची सामरिक शक्ती काय, आणि त्या सामरिक शक्तीमधला एक महाबली जो आपल्याकडे आहे तो म्हणजे ब्रह्मोस. जी. सतीशजी, खरं तर भारतानं रणनीती जी आखली होती, संयम जो ठेवला होता तो वाखाणण्याजोगा होता, त्यावर आपण येऊच. मात्र ब्रह्मोसची कामगिरी तर आपण बघितलेली आहेच, मात्र आपल्याला S-400 सुदर्शन चक्राला सुद्धा विसरता येणार नाहीये. कारण या सुदर्शन चक्रानं पाकचे अनेक हल्ले हे सहज लिलया परतवून लावले होते. त्यामुळं अनेक भारतीयांचा जीव सुद्धा वाचलेला आहे. अनेक ड्रोन हल्ले नेस्तनाबूत करण्यामध्ये सुदर्शन चक्राची कामगिरी सुद्धा महत्त्वाची राहिली आहे. नक्कीच. S-400 ट्रायम्फ सिस्टम जी आहे ती आपण रशियाकडून विकत घेतली होती. आणि या S-400 ट्रायम्फ सिस्टमनं मागच्या म्हणजे या 3 दिवसाचा सगळा जो संघर्ष पाकिस्तान सोबत राहिला, त्या संघर्षामधला जर खरा हिरो कोणी असेल, सेंट्रल पॉइंट जर कोणी असेल, तर तो म्हणजे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम होती. पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून जबरदस्त प्रहार भारताविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. 300 ते 400 ड्रोन्स एकाच रात्री त्याने भारताच्या विरुद्ध त्या ठिकाणी पाठवले. असं सुद्धा असताना आपली एअर डिफेन्स सिस्टम इतकी मजबूत होती की लेह लडाख पासून ते गुजरातच्या कच्छ पर्यंत जेवढे सारे एअर प्रोजेक्टाईल पाकिस्ताननं आपल्या विरुद्ध पाठवले आणि त्यातल्या त्यात निष्पाप नागरिकांना, सिव्हिलियन्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्याला रोखण्याचा S-400 जे आहे यशस्वी त्या प्रकारे त्याची मोहीम त्या ठिकाणी राहिली. S-400 जी आहे त्याच्या काही खूबी म्हणजे साधारणतः 400 किलोमीटर पर्यंतचा जो टप्पा आहे, त्यामधून भारताच्या दिशेने येणारे, हवाई मार्गाने भारताच्या दिशेने येणारे जे प्रोजेक्टाईल आहेत त्याला तो शोधू शकतो. आणि मुळात जे आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतात, रडार्स असतात, कमांड अँड कंट्रोल सेंटर असते. त्या माध्यमातून जे काही सिग्नल्स आलेले आहेत त्यावरून आपल्याला कळतं की भारताच्या दिशेनं जे काही प्रोजेक्टाईल येतं हवाई मार्गानं, ते कुठल्या स्पीडने येत आहे, त्याची ट्रॅक कशा प्रकारे आहे, ट्रॅजेक्टरी कशी आहे आणि केव्हा येऊन ते जे आहे टार्गेटवर आदळू शकतं. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर त्याला प्रोसेस केलं जातं आणि मग जमिनीवरून आपल्याकडे जे आहे MRSAM म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल जे आहेत, या S-400 मध्ये जे आहेत 2 प्रकारच्या मिसाईल असतात. एकाची 120 किलोमीटर तर एकाची 40 किलोमीटरची रेंज त्या ठिकाणी आहे. मग असं हवेतूनच जे टार्गेट त्या ठिकाणी येत आहे, जमिनीवरून कायनेटिक पद्धतीनं अशा प्रकारचे मिसाईल त्या दिशेनं फायर केले जातात आणि बरोबर त्या मूव्ह करणाऱ्या टार्गेटचा वेध घेऊन जे आहे त्याला हवेतच नष्ट केलं जातं. तर S-400 मिसाईल सिस्टमनं ही सगळी कामगिरी अत्यंत लिलया त्या ठिकाणी पार पाडली आणि एक नाही, दोन नाही, एकाच वेळेस S-400 सिस्टम 36 वेगवेगळ्या प्रकारच्या टार्गेटला जे आहे टॅकल करू शकतं. ही सुद्धा त्यामध्ये खूपी आहे. S-400 तर आहेच आहे, त्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत, पण संपूर्ण भारतामध्ये बनलेली आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम असो किंवा शिल्का मिसाईल डिफेन्स सिस्टम असो किंवा L-70 अँटी एअरक्राफ्ट गन असो, अशा वेगवेगळ्या कॉम्पोनंटनं सुद्धा जे आहे आपल्या एअर डिफेन्समध्ये, हवाई संरक्षणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका मागच्या 3 दिवसामध्ये बजावलेली आहे. जी. सतीशजी, तुम्ही असेच जोडले गेले राहा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ती ऐकूया आणि आपण पुन्हा चर्चा सुरू करूया. ब्रह्मोस मिसाइल क्या होती है, अभी आपने ऑपरेशन सिंदूर के अंदर इस मिसाइल के पराक्रम की एक झलक देखी होगी, और नहीं देखी होगी तो कम से कम पाकिस्तान वालों से पूछ लेना चाहिए कि ब्रह्मोस मिसाइल की ताकत क्या है।
आतंकवाद के प्रति प्रधानमंत्री जी ने घोषणा की है कि कोई भी आतंकी घटना अब युद्ध जैसा होगा। और याद करना, आतंकवाद को जब तक हम पूरी तरह कुचलेंगे नहीं, तब तक समस्या का समाधान होगा भी नहीं। सतीशजी, योगी आदित्यनाथ यांच्या बोलण्याचा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे मोठं पाऊल भारतानं सुद्धा उचललेलं आहे की कुठलाही दहशतवादी हल्ला हे आता युद्धच असणार आहे, त्याला आम्ही तसंच उत्तर देणार आहे आणि हे खूप मोठं पाऊल आहे भारताचं खरं तर दहशतवादाविरोधात. नक्कीच. म्हणजे दहशतवादाचा प्रश्न जो आहे मागच्या 3 दशकांपासून आपण त्या ठिकाणी फेस करतोय. वेगवेगळी जी सरकार होती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. पण एक देश म्हणून, राष्ट्र म्हणून आपली दहशतवादाविरुद्ध अशी स्पेसिफिक वॉर डॉक्ट्राईन कुठलीच नव्हती. माझ्या मते आता अधिकृतरित्या अशा प्रकारचं वॉर डॉक्ट्राईन की कुठलाही ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर असं त्या ठिकाणी मानलं जाईल. अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारची क्लॅरिटी आपल्या फोर्सेसलाही आहे आणि त्याहून महत्वाचं सगळ्या जगाला, ग्लोबल कम्युनिटीला आपण हा मेसेज दिला की आता जे आहे आम्हाला भविष्यामध्ये जर आमच्यावर दहशतवादी हल्ला झाला किंवा त्यांना सपोर्ट करणारे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्या विरुद्ध आम्हाला लष्करी कारवाई करण्यासाठी पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागणार नाही. कारण आमच्या पॉलिसीमध्ये, आमच्या स्ट्रॅटेजीमध्येच ती गोष्ट जी आहे आम्ही त्या ठिकाणी सम्मिलित केलेली आहे आणि ऑलरेडी जगाला जे आहे ही स्ट्रॅटेजी आता आम्ही त्या ठिकाणी सांगितलेली आहे. दहशतवादी संघटनांना सुद्धा हा आता सरळ सरळ एक प्रकारचा संदेश आहे, मुख्यतः पाकिस्तान सारख्या राष्ट्रालाही संदेश आहे की आता याच्या पुढे जर तुम्ही दहशतवादाचा प्रयत्न, तशा प्रकारच्या घटना आमच्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर त्याला युद्ध मानलं जाईल. म्हणजेच लष्करी कारवाई सरळ सरळ याच्याशी संबंधित जिथून कुठून हा खतरा आमच्या विरुद्ध येतोय त्याच्या विरुद्ध जे आहे जोरदार प्रहार करण्याचा एक प्रकारचा ऑप्शन आम्ही याच्या माध्यमातून ठेवलेला आहे. एक प्रकारे भारत हा कसा जो आहे दहशतवादाविरुद्ध खऱ्या अर्थानं इन वर्ड्स नाही, ज्याला आपण म्हणतो इन लेटर अँड स्पिरिट, तर हे फक्त जे आहे कागदावर त्या ठिकाणी ठेवलं नाही, तर आता खऱ्या अर्थानं झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम हे अशा प्रकारच्या पॉलिसीच्या माध्यमातून, वॉर डॉक्टरांच्या माध्यमातून आपण सगळ्या जगाला सांगितलेलं आहे. जी सतीशजी, खरं तर या दहशतवादामुळे भारतच नाही संपूर्ण जग वैतागलेलं आहे आणि दहशतवादाला कोण जमीन वापरायला देते हे सुद्धा अख्ख्या जगाला माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की यामुळे आता भारताच्या या पावलामुळे दहशतवादाला काही प्रमाणात आळा बसू शकतो. पाकला याची काही दहशत बसू शकते थोडीफार तरी, कारण पाक तर सुधारणार नाही हे दिसतंय. पाक सुधारणार नाही हे खरं आहे आणि त्याचा इतिहासही तसाच त्या ठिकाणी आहे. पण अशी आशा करूया की कमीत कमी याच्यामुळे त्याला समजेल आणि जर समजलं नाही तर माझ्या मते भारत सक्षम आहे आणि कशा प्रकारे सक्षम आहे याची झलक त्याला काही मिनिटातच त्या ठिकाणी मिळालेली आहे. अमेरिकेवर सुद्धा आता एक प्रकारचा मोरल दबाव त्या ठिकाणी असणार आहे, कारण तुमच्या सो कॉल्ड मध्यस्थीमुळे आम्ही जे आहे एक प्रकारची ज्याला आपण सीज फायर म्हणू, एक प्रकारची शस्त्रसंधी आम्ही पाकिस्तान सोबत त्या ठिकाणी केली आणि पाकिस्ताननं याच्यानंतर जर अशा प्रकारची हिमाकत केली तर अमेरिका सुद्धा जो आहे त्यांच्या विरुद्ध डोळे वटारून पाहिल अशी अपेक्षा आहे. अमेरिका करो की न करो, आम्ही मात्र सक्षम आहोत आणि त्या सक्षमतेचं एक प्रकारचा नमुना काल आम्ही ऑलरेडी त्यांना दाखवलेला आहे. आणि त्यामुळे जे आहे कमीत कमी पाकिस्तानने या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि दहशतवादाला पाठिंबा देऊ नये अशी माफक अपेक्षा आहे. मानलं तर ठीक, नाही मानलं तर त्याच्या पुढच्या टप्प्याला आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. आणि असं म्हटलं जातं की पाकिस्तान जे आहे त्या कुत्र्याच्या जशी शेपूट वाकडी असते तसं त्या ठिकाणी वाकडी शेपूट जर सरळ झाली तर छानच आहे, नाही जर झाली तर माझ्या मते ही शेपूट कापूनच टाकावी लागते काय, असाही आपल्याला सिरियसली आपल्या राज्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना विचार करावा लागणार आहे. जी खरं तर पाकनं ब्रह्मोसचा इतका धसका घेतलाय की अशा ह्या बातम्या समोर येत आहेत की ज्या वेळेस भारतानं ब्रह्मोसचा हल्ला केला त्यावेळेस हे युद्ध थांबवावं यासाठी पाकनं सुरुवातीला भारतासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं त्याला उत्तर दिलं नाही. चर्चा करण्यासाठी भारत तयार झाला नाही. त्यानंतर या घाबरलेल्या, भेदरलेल्या पाकनं जगभरातील जवळपास 3 डझन देशांकडे विनंती केली की हे युद्ध थांबवावं. इतका धसका पाकनं घेतला ब्रह्मोसचा. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जशा प्रकारच्या आक्रमक रणनीतीचा अवलंब केला होता, अगोदर नॉन कायनेटिक ऍक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे निर्णय, आणि 7 तारखेनंतर जे आहे आपण पाहिलं की ज्या प्रकारे कायनेटिक ऍक्शन म्हणजे मिलिटरी ऍक्शन आपण घ्यायला सुरुवात केली आणि त्यातल्या त्यात दिस वॉज द टर्निंग पॉइंट, ज्या प्रकारे आपण पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेसच उडवून टाकले आणि त्यांची जी क्षमता होती मुख्यतः एअर डिफेन्स सिस्टम ती पूर्णतः खिळखिळी करून टाकली.
नक्कीच बघ अशा प्रकारचा ब्रह्मोसचा जर हमला होत असेल आणि खऱ्या अर्थानं सगळ्या जगामध्ये फास्टेस्ट क्रूज मिसाईल आणि बेस्ट क्रूज मिसाईल म्हणून ब्रह्मोसला त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि भारतानं जर हे ब्रह्मास्त्र बाहेर त्या ठिकाणी काढलं असेल तर पाकिस्तानची येणाऱ्या काही तासामध्येच काय दानादान उडणार आहे हे पाकिस्तानला त्या ठिकाणी कळालं असेल. एक प्रकारे त्याच्या एक्झिस्टन्स अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा प्रकारचा जो आहे जबरदस्त हल्ला आपण काही करू शकू अशी त्याला कल्पना होती आणि म्हणूनच पाकिस्तान जो आहे म्हणजे हा खरोखरच हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे की अशा प्रकारची ऍक्शन केल्यामुळेच पाकिस्तान घाबरला आणि जो आहे अमेरिका किंवा बाकी अरब राष्ट्रांच्या मदतीनं कुठेतरी मध्यस्थीसाठी त्याने प्रयत्न सुरू केले. पाकिस्तानला सुरुवातीपासून माहित होतं की भारताच्या आक्रमक रणनीतीला थांबवायचं असेल किंवा हा सगळा प्रकार आपल्याला कुठेतरी डायल्यूट करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय मध्यस्थता एक प्रकारे जे आहे पाकिस्तान देशांना त्या ठिकाणी ओढणं आवश्यक आहे. म्हणूनच अशा प्रकारे इनिशियल स्टेजमध्ये आक्रमक भूमिका घेताना दिसत होता, सामान्य लोकांना टार्गेट करताना दिसत होता, जेणेकरून लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय समुदाय या सगळ्या वादामध्ये पडेल आणि एक प्रकारे जे आहे इंटरफिअर करण्याचा नक्कीच जोरदार कारवाईमुळे जो आहे पाकिस्तान घाबरला जे आहे मध्यस्थीसाठी जी सतीश जी, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटाकडे येतोय. आता आपण भारताच्या रणनीतीवर सुद्धा बोलूया. भारतानं ज्या वेळेस पाकमध्ये आतमध्ये घुसून 9 ठिकाणी 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्यावेळेस भारतानं एकाही सर्वसामान्य नागरिकाला त्रास होणार नाही, जखमी होणार नाही याची विशेष काळजी घेतली होती. मात्र पाकनं भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ला करायला सुरुवात केली होती. भारताची जी रणनीती होती ती वाखाणण्याजोगी होती, कारण फक्त आपल्याला दहशतवादावर हल्ला करायचा होता, सर्वसामान्य नागरिकांना कुठेही त्रास झाला नाहीये. नक्कीच भारत हे एक रिस्पॉन्सिबल नेशन आहे हो. आणि सुरुवातीपासूनच आपली क्लॅरिटी त्या ठिकाणी होती की हा लढा दहशतवादाच्या विरुद्ध आहे, पर से पाकिस्तानच्या विरुद्ध त्या ठिकाणी नाही. पण पाकिस्तान जो जो कारवाई करेल त्याला आम्ही रेसिप्रोकेट करू इतकी सरळ साधी आणि स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून भारत सरकारनं मुख्यतः त्या जॉईंट प्रेस ब्रीफिंग मधून जे आहे स्पष्टपणे आपण जगासमोर ठेवली होती. आणि म्हणूनच ज्यावेळेस त्यांनी मिलिटरी टार्गेट्स अटॅक केले त्याच वेळेस आपण जे आहे मिलिटरी टार्गेट्स त्यांचे अटॅक केले. मुळात पाकिस्तान हा कमकुवत आहे सगळ्याच बाजूनं आणि मी जसं आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पाकिस्तानचा मुख्य उद्देश हाच होता की कशा प्रकारे या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण करता येईल. कारण भारताच्या आक्रमक रणनीतीपुढे पाकिस्तान वाचू शकत नाही हे त्याला माहित होतं. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर हल्ले करून आणि तेही कुठे हल्ले करून ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लक्ष जास्तीत जास्त जाईल ते म्हणजे सामान्य लोकांना टार्गेट करा. अशा प्रकारे जर झालं तर आंतरराष्ट्रीय लक्ष जाईल आणि ते समजतील की अरे फार मोठा भडका उडतोय आणि याला जर थांबवायचं असेल तर आपल्याला जे आहे भारताला रिक्वेस्ट करावी लागेल आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणून पाकिस्तान कमकुवत असताना सुद्धा पर्पजफुली मला वाटतं त्यांनी सामान्य लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी ड्रोन्सचा त्या ठिकाणी वापर केला. पण ज्यावेळेस भारतानं सुद्धा रिप्लाय केलं मग त्याला जे आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात की पाचावर धारण बसणं तसा प्रकार पाकिस्तानचा झाला असणार. आणि म्हणूनच तो जो आहे विनवणी अमेरिका त्याचबरोबर इतर अरब राष्ट्रांना त्यांनी करून कुठेतरी जे आहे यामध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारे मध्यस्थी आणण्याचा प्रयत्न केला. जी सतीश जी, असेच जोडले राहा, एक बातमी घेऊया आणि पुन्हा तुमच्याकडे त्या बातमीवर आपण चर्चा करूया. भारत आणि पाकचे DGOMO हे उद्या चर्चा करणार आहेत. सोमवारी दुपारी 12 वाजता ही चर्चा होणार आहे. सिंधू करार आणि पाक सोबत व्यापार स्थगितच राहणार आहे, मात्र या जो युद्धविराम घेतलेला आहे त्यावर चर्चा होणार आहे. भारत आणि पाकचे DGOMO हे उद्या चर्चा करणार आहेत. तर सोमवारी दुपारी 12 वाजता ही चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे, युद्धविराम झालाय. खरं पाकनं घाबरून जगाकडे जाऊन जगाला विनंती करून ही युद्धविराम करा अशी विनंती केली होती. त्यानंतर त्याला सुद्धा भारतानं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि युद्धविराम झालाय. मात्र यानंतर आता उद्या 12 वाजता चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या DGOMO मध्ये ही चर्चा होणार आहे. दरम्यान यावर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती, काय मत मांडलं होतं ते ऐकूया. सीज फायर व्हायोलेशन करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्पच्या मदतीने करण्यात आला. लगेचच पुढच्या 1 तासामध्येच ते सीज फायर जे आहे त्याला व्हायोलेशन करण्यात आलं. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा जो हे होता तो वाया गेला. आणि मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की पाकिस्तान असा देश आहे की ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तान धमक्या द्यायचा प्रयत्न करतो की आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे वापरू, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. आणि पाकिस्तानने जर सीज फायर व्हायोलेशन केलं तर त्याला 4 गुणा 5 गुणा जास्त शिक्षा ही द्यायला पाहिजे. कारण पाकिस्तानला फक्त जशास तसेची भाषा कळते, त्यांना डिप्लोमसीची भाषा कळत नाही. आणि कुठल्याही इतर देशांना भारत आणि पाकिस्तानच्या या इश्यूमध्ये नाक खुपसण्याची आपण संधी द्यायला नको. तर सतीश जी आपल्यासोबत आहेत. सतीश जी, शेवटचा प्रश्न, आता इथून पुढे काय?
इथून पुढे भारताची रणनीती कशी असणार आहे? पहिली गोष्ट तर आता इमिजिएटली नेक्स्ट 24 ते 48 तासामध्ये काय होतं ते पाहणं आवश्यक आहे. आजच्या रात्री पुन्हा अशा प्रकारची काही कुरघोडी तो करतो का ते पाहणं आवश्यक आहे. उद्या 12 मेला रात्री दुपारी 12 वाजता आपले डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन त्याचबरोबर त्यांचे डीजीएमओ पाकिस्तानचे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. नेमकी या शस्त्रसंधीच्या अनुषंगानं काय अटी शर्ती आहेत आणि कशा प्रकारे याची अंमलबजावणी करायची ते पाहावं लागणार आहे. त्याच्या पुढचा टप्पा खरोखरच डाऊटफुल आहे की किती दिवस, किती आठवडे किंवा किती महिने ही शस्त्रसंधी टिकते आणि पुन्हा पाकिस्तान जे आहे त्याच्या पूर्वीच्या स्थितीवर येतो, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आणि मुळात मी नेहमी या ठिकाणी सांगतोय की भारत पाकिस्तान संघर्षामधला हा फक्त स्वल्प विराम आहे. आपण शस्त्रसंधी केली म्हणजे जे आहे सगळं संपलं किंवा आपण खूप मोठं कॉम्प्रोमाइज केलं. येस, ग्लास हाफ फुल हाफ एम्प्टी अशी सिच्युएशन आहे. काही संधी आपण गमावल्याही असतील, त्याविषयी चर्चा होऊ शकते. पण खूप काही आपण ऍक्टिव्ह केलेलं आहे. इंडस वॉटर ट्रीटी बिलकुल स्थगित नाही. बाकीचा कुठलाही नॉन कायनेटिक ऍक्टर स्थगित नाही. उलट येणाऱ्या काळामध्ये आर्थिक दबावाच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला दहशतवादाला सपोर्ट करण्यापासून परावृत्त करण्यासाठी जबरदस्त कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. अधिकृतरित्या सुद्धा जे आहे आपल्या वायुदलानं त्याच्या प्रकारची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर सामान्य लोकांच्या मनामध्ये असं त्या ठिकाणी असेल की नाही आता ऑपरेशन सिंदूर संपलं तर सगळी ऍक्शन संपली, माझ्या मते अभी भी बाकी आहे. कारण जी. फक्त 9 टेररिस्ट हाईडआउट्स आपण बस्ट केलेले आहेत. 21 टोटल जे आहेत त्यापैकी 12 टेररिस्ट हाईडआउट्स आताही पाकिस्तानमध्ये आहेत. पण नेमकी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत का, रिअल टाइम काय ऍक्टिव्हिटीज आहेत याचाही सगळा मागोवा आणि त्याचे इंटेलिजन्स इनपुट भारत सरकार घेत असणार आणि योग्य वेळी जे आहे त्याच्यावरही जे आहे प्रहार करण्याची माझ्या मते भारत सरकारची आणि लष्कराची तयारी नक्कीच तो करत असणार. जी, सतीश जी, अभ्यास विश्लेषण केलं, तुमचा बहुमोल वेळ आम्हाला जय महाराष्ट्राला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.